सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आग विझवण्याचे प्रात्यक्षिक कसे करावे। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकता। 1. अग्निशामक क्षमता दर्शविणे। गटाचा नेता म्हणून, अग्निशामक पथकाचा सदस्य म्हणून। 2. आग लागल्यास अवलंबली जाणारी सर्वसाधारण प्रक्रिया। 3. आग विझवणे। हा कार्य करण्यासाठी लागणारी उपकरणे गोळा करूया। 1. अग्निशामक यंत्रे विविध प्रकाराचे। 1 क्रमांक प्रत्येक। प्रक्रिया टास्क 1. आग लागल्यास अवलंबली जाणारी सामान्य प्रक्रिया। स्टेप 1. अलार्म लावा। आग लागल्यास अलार्म सिग्नल देण्यासाठी खाली लिहिलेल्या पद्धतीचे अनुसरण करा। 1. आवाज उठवून अग्नी अग्नी ओरडा आणि इतरांचे लक्ष वेधा। 2. हे कार्यान्वित करण्यासाठी फायर अलार्म किंवा बेलच्या दिशेत धावा। स्टेप 2. अलार्म सिग्नल मिळाल्यावर 1. काम करणे थांबवा। 2. सर्व यंत्रसामग्री आणि वीज बंद करा। 3. पंखे, एअर सर्क्युलेटर, एक्झॉस्ट पंखे बंद करा। मेन बंद करणे चांगले आहे। स्टेप 3. आग विझवण्यात सहभागी नसल्यास 1. इमर्जन्सी एक्झिटचा वापर करून शांतपणे निघा। 2. परिसर रिकामा करा। 3. इतरांसोबत सुरक्षित ठिकाणी जमवा। 4. आगीची माहिती संबंधित प्राधिकरणाला देण्यासाठी कोणी गेले आहे की नाही हे तपासा। 5. दरवाजे आणि खिडक्या बंद करा, परंतु लॉक किंवा बोल्ट करू नका। स्टेप 4. जर आपण अग्निशामक दलात सामील असाल तर 1. आग विझवण्याच्या संघटित मार्गासाठी सूचना द्या। सूचना घ्या। सूचना घेत असल्यास 1. सूचनांचे अनुसरण करा आणि आपण सुरक्षितपणे करू शकत असल्यास त्याचे पालन करा। अडकण्याचा धोका पत्करू नका। सूचना देत असल्यास 1. आगीच्या वर्गाचे मूल्यांकन करा। 2. पुरेशा मदतीसाठी पाठवा आणि अग्निशमन दलाला कळवा। 3. आग विझवण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध योग्य साधनांचे शोध द्या। 4. आगीची तीव्रता ठरवा। आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अडथळ्यांपासून मुक्त आहेत याची खात्री करा आणि नंतर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा। स्फोटक सामग्री असे पदार्थ काढून टाका जे आग ब्रेकच्या परिसरात आगीसाठी तयार इंधन म्हणून कार्य करू शकतात। 5. प्रत्येक क्रियेसाठी जबाबदार व्यक्तीचे नाव घेऊन आग विझवण्यासाठी मदतीने आग विझवा। 6. आगीची दुर्घटना आणि आग विझवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना कळवा। आगीची माहिती कितीही लहान असली तरी आगीच्या कारणांचा शोध घेण्यास मदत होते। पुन्हा तोच अपघात घडू नये म्हणून मदत होते। अग्निशामक हे एक पोर्टेबल डिव्हाइस आहे जे लहान आग विझवण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। त्याचा प्राथमिक हेतू आग त्यांच्या सुरुवातीच्या अवस्थेत दडपून ठेवणे, त्यांना पसरण्यापासून रोखणे आणि अधिक व्यापक नुकसान करणे हा आहे। घरे, कामाची ठिकाणे, वाहने आणि सार्वजनिक ठिकाणी अग्निशामक उपकरणे ही आवश्यक सुरक्षा साधने आहेत। आग विझवणारा एजंट म्हणजे आग विझवणाऱ्या अग्निशामक यंत्रातील पदार्थ। वेगवेगळ्या प्रकाराच्या अग्नीसाठी वेगवेगळे एजंट वापरले जातात। सामान्य एजंटमध्ये पाणी, कोरडे रासायनिक पावडर, कार्बन डायऑक्साइड CO2 आणि फोम यांचा समावेश आहे। टास्क 2. आग विझवणे। स्टेप 1. आगीचे निरीक्षण करताना आग, अग्नी, अग्नी असे ओरडून आजूबाजूच्या लोकांना सावध करा। स्टेप 2. अग्निशमन दलाला कळवा किंवा तत्काळ आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्याची व्यवस्था करा आणि त्यांना निघून जाण्यास सांगा। स्टेप 3. विद्युत पुरवठा बंद करा। लोकांना अग्नीच्या जवळ जाऊ देऊ नका। स्टेप 4. आगीच्या प्रकाराचे विश्लेषण करा आणि ओळखा। 1. क्लास ए
लाकूड, कागद, कापड, धन पदार्थ. 2. क्लास बी, तेल आधारित आग, ग्रीस, गॅसोलीन तेल, द्रव रूप धन पदार्थ. 3. क्लास सी, गॅस आणि द्रव रूप वायू. 4. क्लास डी, धातू आणि विद्युत उपकरणांचे कार्य. स्टेप 5, आग बी प्रकाराची आहे असे समजा. स्टेप 6, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड फायर अग्निशामक यंत्र निवडा. स्टेप 7, कार्बन डायऑक्साइड अग्निशामक यंत्र शोधा आणि घ्या त्याची एक्सपायरी डेट तपासा. स्टेप 8, सील तोडून टाका. स्टेप 9, हँडल वरून सेफ्टी पिन काढा. अग्निशामक यंत्राच्या वरच्या बाजूला असलेला पिन. स्टेप 10, अग्नीच्या पायथ्याशी असलेल्या अग्निशामक नोझल किंवा नळीला लक्ष्य करा. यामुळे इंधनाच्या अग्नीचा स्रोत दूर होईल. स्वतःला खाली ठेवा. रिकॅप, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा कशी करायची याची चर्चा केली आहे. 1. अग्निशामक क्षमता दर्शविणे, गटाचा नेता म्हणून, अग्निशामक पथकाचा सदस्य म्हणून. 2. आग लागल्यास अवलंबली जाणारी सर्वसाधारण प्रक्रिया. 3. आग विझवणे.